दर्यापूर येथे युरिया खत टंचाईच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे। एका शेतकऱ्याने खत वितरणातील कथित गैरप्रकारांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार गजानन लवटे यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। मात्र या सर्व आरोपांना आमदारांनी फेटाळून लावले आहे। खरीप हंगाम तोंडावर असताना दर्यापूर तालुक्यात युरिया खत टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे। याच पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एका शेतकऱ्याने काही जण ट्रॉलीभर युरिया घेऊन जात असल्याचा आरोप करत प्रश्न उपस्थित केला। यानंतर बैठकीतील वातावरण तापल्याचे सांगितले जात आहे। संबंधित शेतकऱ्याने आरोप केला की प्रश्न विचारताच आमदार गजानन लवटे यांनी दमदाटी केली तसेच धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणावर आमदार गजानन लवटे यांच्यासोबत सह्याद्री माझा न्यूजने संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली। आमदार गजानन लवटे म्हणाले की सदर शेतकरी दारूच्या नशेत होता आणि महिला अधिकारी यांच्या अंगावर जात होता। मी त्याला फक्त अडवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला। मी त्याच्या अंगालाही हात लावलेला नाही। तो एका कृषी केंद्रातून 200 पोते युरिया नेल्याचा आरोप करत होता। त्याच्याकडे व्हिडिओ असल्याचे तो सांगत होता। मी त्याला व्हिडिओ दाखवण्यास सांगितले आणि दोषी आढळल्यास कारवाई करू असेही स्पष्ट केले। मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। या घटनेनंतर विविध शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। तसेच सामान्य शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी करण्यात येत आहे। दर्यापुरातील या घटनेमुळे राजकीय आणि शेतकरी वर्तुळात चर्चा रंगली असून आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यांना सांगायला समजून